ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल, मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश. ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल, मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश. नादावले देह मनी तुझे मंदिर, धुंदावले जन्म होता तुझा गजर. तुझ्यात सृष्टी सामावली, उदार तुझी रे सावली. दास आम्ही तू माऊली, आला माझा गणराय. ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल, मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश. दैवी ही किमया रे अशी तुझी श्री गणेशा. भाबड्या लेकराया दिसे तुझी ही प्रतिमा. दैवी ही किमया रे अशी तुझी श्री गणेशा. भाबड्या लेकराया दिसे तुझी ही प्रतिमा. भक्ताच्या हाकेला आला माझा गणराय. अरे भक्तांच्या हाकेला आला माझा गणराय. ठेवा चरणी माथा रे उधळा गुलाल, मुख तुझे पाहण्या रे अधीर हे आकाश. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी जयदीप बगवाडकर. आज माझा सांगीतिक सुरेल प्रवास घेऊन तुमच्या समोर आलोय माय बोली या चॅनलवरती. आत्ता जे गाणं मी तुम्हाला ऐकवलं ते प्रेमासाठी कमिंग सून या चित्रपटातलं आहे, ज्याचं संगीत पंकज पडघन या अत्यंत गुणी संगीतकाराने केलंय. आणि अंकुर काकतकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक. वास्तविक अंकुर आणि माझी खूप आधीपासूनची मैत्री. अंकुरने याच्या आधी एक ये रे रे पैसा नावाचं एक नाटक केलं होतं. त्या नाटकामध्ये मेन लीड कॅरेक्टरचा आवाज म्हणून मला त्याने गायला बोलवलं होतं आणि अशी आमची ओळख झाली. आज मला खूप आनंद होतोय की अंकुरच्या फिल्मसाठी माझं हे गाणं झालेलं आहे. थँक्स टू हिम. आणि पंकज पडघनचे पण आभार की त्याने या गाण्यासाठी मला बोलवलं. जनरली गणेशोत्सव जेव्हा येतो तेव्हा गणपतीची अनेक गाणी बनत असतात, पण ह्या सिनेमामध्ये अशी एक सिच्युएशन असल्यामुळे हे प्रमोशनल सॉन्ग बनायचं असं ठरलं आणि या गाण्यासाठी माझी निवड झाली. ह्याचा खूप आनंद वाटतो. आजच्या या सुरेल प्रवासाची सुरुवात गणपतीच्या या सुंदर गाण्याने तुमच्या समोर करतोय. हे रंगा हे रंगा हे रंगा का कळे ना हे प्रेम तुला. रंगा का नकार हा देशी तिला. अरे मेला खपला गेला रंगा लोचा झाला, माझा लोचा झाला. अरे आयुष्याचा खेळ बिघडला, खो द्या मला, कुणी खो द्या मला. हे रंगा हे रंगा. प्रत्येक गायकाचं एक स्वप्न असतं प्लेबॅक करण्याचं, आणि माझ्या करिअरमध्ये प्लेबॅक करण्याची एक मोठी संधी मला मिळाली. खो खो या सिनेमासाठी भरत जाधव यांच्यासाठी मी प्लेबॅक केलं. शशांक पोवार यांचं संगीत या सिनेमाला लाभलंय आणि शशांक दादाने एक खूप छान गाणं भरत दादाच्या कॅरेक्टरसाठी माझ्याकडनं गाऊन घेतलं. याचा मला खूप आनंद वाटतो. खो खो सिनेमानंतर अनेक वेगवेगळ्या सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं. मन्या द वंडर बॉय, अंतर्दाह, कुणासाठी कुणीतरी असे एक वेगवेगळ्या सिनेमांसाठी पार्श्वगायन करण्याची संधी मला मिळाली. पण एखाद्या गायकाला फेस व्हॅल्यू मिळण्याकरता एका मोठ्या ब्रेकची गरज असते, एका मोठ्या गाण्याची गरज असते. तसं एक मोठं गाणं मला आत्ता रिसेंटली आलेल्या प्यारवाली लव्ह स्टोरी या सिनेमामध्ये मिळालं. अमित राज यांच्याकडे मी ते गाणं गायलो. गाण्याचे शब्द होते बावरी. मला खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात अमित राज यांना, कारण त्यांनी मला ही एवढी मोठी संधी दिली. कारण एखाद्या
होतकरू आणि नवीन गायकासाठी एवढी मोठी संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट असते. या सिनेमामध्ये स्वप्नील जोशी याला मी प्लेबॅक दिला. या गाण्याची पण एक झलक तुम्हाला ऐकवतो. झाली लगीन घाई बजती है दिल में शहनाई, अरे स्टूपिड स्टूपिड बातें उसकी दिल पे है छाई. तिच्या रूपानं आलं तुफान, तिच्या रूपानं आलं तुफान. अरे झाली लगीन घाई बजती है दिल में शहनाई, अरे स्टूपिड स्टूपिड बातें उसकी दिल पे है छाई. बावरी 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 बावरी. रोज सरी अंतरी घेऊन यायचे, स्पर्श तुझे गीत जणू पावसाळी गायचे. चिंब साधही सावरावे कसे, रिमझिमणाऱ्या मनाला पिसे. अनेक होनी जाऊ देत हे जन्म माझे तुझे, सुख पावसा परी येऊ दे घरी बहर आले नवे. हे एक इतकं मेलोडियस गाणं, अत्यंत मेलोडियस अशी संगीतकार जोडी अविनाश विश्वजित ह्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मी गायलो. मोल नावाचा एक सिनेमा मराठी आणि अहिराणी भाषेत बनलेला लवकरच येतोय. त्यासाठी त्यांनी मला हे गाणं गायची संधी दिली. माझ्याबरोबर वैशाली सामंत यांचाही आवाज या गाण्याला लाभलाय. अविनाश विश्वजित यांच्याबरोबर पण खूप काम चालू आहे. त्यांच्याबरोबर नेहमीच मला अत्यंत मेलोडियस गाणी करण्याचा एक खूप चांगला अनुभव मिळतो. या गाण्याचं अजून एक स्पेशल महत्त्व म्हणजे या गाण्याची गीतकार म्हणजे अश्विनी शेंडे. आता अश्विनी शेंडे बगवाडकर म्हणजे माझी पत्नी. ह्या गाण्याच्या निमित्ताने अश्विनीबद्दल काही गोष्टी सांगायला आवडतील मला. अश्विनीची आणि माझी ओळख मनातल्या मनातले या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या नंतर झाली आणि आमची मैत्री झाली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं, आमचं लग्न झालं. अश्विनी अत्यंत प्रतिभावंत लेखिका आणि गीतकार आहे आणि तिच्या सहवासात राहून मला शब्दांचं आणि जगण्याचं मर्म कळलं. माझ्या सुरेल प्रवासामध्ये अश्विनीचा खूप मोलाचा हातभार आहे, कारण शब्दांच्या मागचा भावार्थ कसा समजायचा आणि गायक म्हणून तो कसा पोर्ट्रे करायचा हे अश्विनीने मला सांगितलं आणि हे सुंदर गाणं तिने मला दिलं. खूप साऱ्या संगीतकारांबरोबर काम करता करता माझी गाठ पडली एका अनोख्या व्यक्तिमत्वाशी, कौशल इनामदार. मराठी अभिमान गीत याचं ध्वनिमुद्रण चालू असताना माझी आणि कौशलदादाची भेट झाली. त्याने मला मराठी अभिमान गीताच्या कोरसमध्ये गाशील का म्हणून विचारलं. मी हो म्हणलं आणि कोरस गाण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा 356 गायक तिथे होते, त्यातला मीही एक होतो. तो कोरस झाला, कौशलदादाशी मैत्री वाढली, त्याच्याबरोबर काम सुरू झालं आणि तो सुरेल प्रवास जो आमचा सुरू झाला तो आज खूप चांगल्या वाटेवर आहे. कौशल कट्टा या कौशलदादाच्या गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी गातो. त्याने मला
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही अमेरिका, कॅनडा असे सगळे देश फिरलो. कौशलदादाच्या अजिंठा या सिनेमामध्येही मला गाणं गायची संधी मिळाली. पण महत्त्वाचं त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याच्याबरोबर खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स मला मिळाला. एक व्यक्ती म्हणून माझ्यामध्ये खूप चांगले बदल कौशलदादाच्या सहवासात राहिल्यामुळे घडले. तो अत्यंत उमदा वाचक आहे. त्याचं वाचन खूप दांडगं आहे. त्याचे अनुभव खूप दांडगे आहेत. त्याची वाणी खूप चांगली आहे. तो बोलतो छान. असं म्हणतात की तुम्ही ज्यांच्या संगतीत राहता त्यांच्या संगतीचा असर तुमच्यावर होतो. तसा एक पॉझिटिव्ह असर कौशलदादामुळे माझ्यावर झाला. माझ्यासारख्या नवीन गायकाला खूप संध्या देणारे हे सगळे संगीतकार यांचे मी किती आभार मानू हे मला कळत नाही. कारण एखाद्या गायकाला सगळ्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन संधी देणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि माझ्या करिअरच्या जडणघडणीमध्ये या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे. शोधते तुला नजर यहाँ वहाँ इधर उधर, मौसमों का जादू या इश्क का है असर, सावरू नको सया खुळ्या बटा, थांबू दे वक्त भी जीव हा गुंतला, स्पर्श सारे भिजून गाली सांडले सजून, अर्थ त्यांचे अबोल आज बोलायचे, मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे, पाहणे तुझे वळून वेड लावते अजून, आरजू है यही बस तुझे व्हायचे, मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे. शिक्षणाने मी कम्प्युटर इंजिनियर झालो मुंबई युनिव्हर्सिटीतून. आणि नोकरीनिमित्ताने मी दुबईला गेलो. 5 वर्ष मी दुबईमध्ये होतो. गाण्याचं शिक्षण आणि गाणं हे लहानपणापासून चालूच होतं. कारण माझे वडील ऑर्केस्ट्राजमध्ये गायचे. त्यामुळे लहानपणापासून घरामध्ये रिहर्सल्स बघायचो आणि म्युझिकचं वेड तिथूनच लागलं. बाबांना बघता बघता गाणं शिकलो. त्यांनीही मला वेळोवेळी गाणं शिक असा सल्ला दिला आणि चांगल्या गुरूंकडे मला नेहमी पाठवलं. दुबईला गेल्यानंतर एक दिवशी अचानक तिथे वैशाली सामंत यांची एंट्री झाली आणि त्यांच्याबरोबर मला एका कार्यक्रमामध्ये 3 तास गायची संधी मिळाली. तेव्हा माझं गाणं ऐकून वैशालीने मला सांगितलं की जयदीप, तू म्युझिकमध्ये करिअर करायला मुंबईला यायला हवंस. पण माझं सगळंच तिथे बस्तान बसलेलं होतं. त्यामुळे असा काही विचार नव्हता. तरी वैशाली सारखी एवढी मोठी गायिका मला सांगते म्हटल्यानंतर मी एक चान्स घ्यायचं ठरवलं आणि आपल्याच आयुष्यातली स्वतःला 2 वर्ष द्यायची आणि बघायचं की काय होऊ शकते का गाण्यामध्ये, असं ठरवून मी इथे आलो. इथे आल्यानंतर वैशालीने तर मला खूप साथ दिली, खूप मार्गदर्शन दिलं. त्याचप्रमाणे माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या पाठीवर हात ठेवला आणि तिने मला गाण्यामध्ये करिअर करायची परवानगी दिली. असं माझं करिअर गाण्यातलं सुरू झालं. सुरुवातीला असं वाटत होतं की बापरे, नोकरी सोडून आलोय, कसं होईल, सगळं व्यवस्थित होईल ना. पण देवाच्या कृपेने वेळोवेळी चांगली माणसं मला माझ्या करिअरमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये भेटली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज इथपर्यंत पोहोचू शकलोय. याचा खूप आनंद वाटतो. मुंबईमध्ये आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे
माझा एक सोलो अल्बम असला पाहिजे असं मला वैशालीने सुचवलं आणि तिचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं होतं. तिने मला असं सांगितलं की तुझी एक ओळख निर्माण व्हावी याच्यासाठी तुला हा अल्बम काढला पाहिजे. त्या दृष्टीने सगळी बांधाबांध सुरू झाली, सगळी तयारी सुरू झाली, कोणाबरोबर अल्बम करायचा वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या. आणि मग एक नाव समोर आलं, निलेश मोहरीर. निलेश बरोबर माझा पहिला अल्बम साकारला. त्याचं नाव आहे शिक्का, मनातल्या मनातलं. हे गाणं माझ्या अल्बमचं पहिलं गाणं, तसंच माझं आयुष्यातलं प्लेबॅकचं पहिलं गाणं, त्यामुळे माझ्यासाठी ते खूपच स्पेशल आहे. निलेश मोहरीर याने ते गाणं संगीतबद्ध केलं. तुमच्यासाठी जेव्हा पहिल्यांदा कोणीतरी गाणं करतं स्पेशली तुमच्यासाठी, तेव्हा फार मजा येते आणि फार स्पेशल वाटतं. मला प्लेबॅकचा काहीच गंध नव्हता. मला माहीत नव्हतं की प्लेबॅक सिंगिंग कसं असतं, स्टुडिओमध्ये कसं गातात. हे सगळं, ह्या सगळ्या टेक्निक्स मला निलेश मोहरीरने शिकवल्या. मी सगळ्यांना सांगत असतो की निलेश हा माझा प्लेबॅकचा गुरु आहे आणि त्याच्याकडनं खूप गोष्टी मला शिकता आल्या. स्टुडिओमध्ये कसं वागायचं, माईक समोर कसं उभं राहायचं, शब्दांची फेक, उच्चार, सुरांचा लगाव कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी निलेशकडनं मला शिकायला मिळाल्या. माझ्या सांगीतिक सुरेल प्रवासामध्ये निलेश मोहरीर याचं खूप मोठं स्थान आहे, कारण माझं पहिलं पाऊल म्युझिकच्या क्षेत्रातलं निलेशचा हात धरून मी टाकलं. सो थँक्स टू हिम. वेळोवेळी त्याने मला खूप संध्या दिल्या आणि खूप गाऊन घेतलं माझ्याकडनं आणि त्याच्याबरोबर राहून मला खूप शिकायला मिळालं. निलेश मोहरीर याचं एक खूप चांगलं स्थान माझ्या सुरेल प्रवासामध्ये. खूप वर्षांपूर्वी माझ्या बाबांनी मला एक कॅसेट गिफ्ट केली ज्याचं नाव होतं सांज होता सखे. आणि या अल्बममधली गाणी सुरेश वाडकरांनी गायली होती. त्याचं संगीत होतं अशोक पत्की सरांचं. तेव्हा मला माझे बाबा एक वाक्य म्हणाले की बेटा, तुला जर गाणं गायचं असेल तर तू असं गाणं गायलं पाहिजेस आणि असं शिकलं पाहिजेस. ते माझ्या खूप वर्ष मनात होतं, ती गाणी माझ्या मनात होती. आणि एक दिवशी अचानक पत्की काकांचा मला फोन आला. मला काय बोलू कळेच ना. पत्की काका मला म्हणाले की जयदीप, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. माझ्या एका येणाऱ्या फिल्मचं गाणं आहे, तुझ्या आवाजात ते चांगलं जाईल असं मला वाटतं, येशील का तू गायला? तर मी त्यांना लगेच हो म्हणलं आणि मी ठरलेल्या दिवशी गेलो. त्यांना पेटीवर गाणं ऐकवलं. ते खूप खुश झाले आणि मला म्हणाले की आता मी तुला जे गाणं शिकवतो ते गाणं तुला माईकवर गायचंय. याच्यासारखा सोन्यासारखा दिवस मला सांगता येणार नाही की अशोक पत्की सरांकडे मी गाणं शिकत होतो आणि काही क्षणात मी माईकवर जाऊन ते गाणं गायलं. त्यांना ते गाणं आवडलं. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले. पहिल्यांदा मराठीमध्ये एक सुफी गाणं पत्की काकांनी संगीतबद्ध केलं, कुणासाठी कुणीतरी या सिनेमासाठी, आणि ते गायची मला संधी मिळाली. तर असा हा माझा सांगीतिक सुरेल प्रवास आज मी तुमच्या समोर उलगडला. ही संधी मला मायबोली चॅनलने दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजपर्यंत ज्या ज्या संगीतकारांकडे मी काम केलंय त्यांचेही मी खूप आभार मानतो, कारण त्यांच्याकडनं शिकत शिकतच मी माझी ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवणार आहे. आजच्या या भागाचा शेवट पत्की काकांच्या त्याच गाण्याने करूया, ज्याचे शब्द आहेत सांगना दयाघना. नेणिवेच्या जाणिवेच्या पार कुठले गाव आहे, खेळ माझा मोडण्याचा आजही सराव आहे. फसवुनी गेले मला हे ओळखीचे चेहरे, ओळखीच्या मुखवट्यांचा
अनोळखीसा भाव आहे. माझिया वाटेवरी का, माझिया वाटेवरी का रान अवघे पेटलेले. कोणते कसले धुके हे जाळणारे दाटलेले. सांगना तू सांगना, सांगना तू सांगना, सांगना दया घना, सांगना